मला असं वाटतं की तसा मी ब क गिरण गावातनं आलेला असल्यामुळे आणि तसं मला मागे कोणी गॉडफादर नसल्यामुळे मे बी मला सुद्धा माझी स्वप्न मिळवण्यासाठी अ, मला गोष्टी कराव्या लागतात म्हणजे फाईट करावी लागते मला. मग वेगळ्या मार्गाने का होईना जाऊन आपल्याला ती भूमिका मिळवावी लागते, मोठे रोल मिळवावे लागतात. मी खरं सांगतो मी कधीच विचार केला नव्हता असा, की मी हिरो म्हणून काम करीन. मला मंगेश कदमांनी सांगितलं होतं, की "प्रणव तू हिरो होणार म्हणून. अच्छा, वाह! हां, हां. तू माझा शब्द लक्षात ठेव हे, मी तुला सांगतो तू हिरो होणार." तर मी म्हटलं, की "नाही होणार यार." म्हटलं, "सर काय बोलताय तुम्ही? माझ्यासारख्या चेहऱ्याचा माणूस हिरो कसा होईल?" मला म्हणाले, "नाही तू बघ, तू होणार एक दिवस हिरो." आणि मग त्यांनीच मला वासूची सासू नावाचं नाटक दिलं, ज्याच्यात मी प्रभावळकरांचं काम केलं. त्याच्यानंतर मला आटपाडी नाईट्स नावाचा सिनेमा मिळाला. तर त्याच्यात मी हिरो झालो. सो मला असं वाटतं, की त्यांचे शब्द कदाचित खरे झाले असावेत. पण तुझ्या मते मग हिरोचं म्हणजे व्याख्या काय? ते माझ्या मते असं नाही. माझं असं म्हणणं असतं, की आज सिनेमा बदललाय. पण काही हां, हां. काळापूर्वीपर्यंत एक असं छान बॉडी असलेला, सुंदर दिसणारा असा हिरो हे गोरा-गोमटा हे आपल्याकडे सगळं हे होतं. म्हणजे काय म्हणतात ना, की हिरोचे सगळे इक्वेशन्स होते. हां. आपण लक्ष्मीकांत बेर्डेंना किंवा या अशोक मामांना पण काही अंशी आपण त्यांना कॉमेडियनच ठरवलं नाही का? हो. खरं तर ते अष्टपैलू आहेत. अष्टपैलू आहेत ते. कमालीचे अष्टपैलू आहेत. खूप सुंदर हो, सिनेमे म्हणजे हो, दोघांनी इतकं हो, मोठं काम करून ठेवलंय. हो, किंवा निळू सुद्धा, हो, हे सुद्धा हो, हिरोच आहेत एका प्रकारचे. हो. पण आपण त्यांना कॅरेक्टर आर्टिस्ट आणि ह्याच्यात अडकवून ठेवलं. तर मला म्हणून सातत्याने मला असं वाटत होतं, की मी कुठून हिरो होणार? असं एक असतं ना. बरं त्यावेळेला कसं होतं, की अंकुश दादा किंवा अ, आणखीन भरत जाधव वगैरे? भरत सर होते. पण भरत हां, सर तरी कॉमन फेसचेच आहेत हां, मला असं वाटतं. हां. पण ब ब सचित पाटील असतील किंवा असे हे सगळे लोकं सिद्धार्थ चांदेकर असेल. सिद्धार्थ तर हल्लीचा झाला. पण हां. म्हणजे त्यावेळेस उमेश होता मला वाटतं, उमेश हो, उमेश कामत वगैरे. कामत. हां. हे लोकं सगळे आजही आहेत. पण म्हणजे स्वप्नील सर आहेत, स्वप्नील जोशी. तर हे सगळे इतके गोरे-गोमटे आणि हँडसम लोकं ह्यांच्यामध्ये आपण कुठे टिकणार असं ते होतं आणि हिरो कुठनं होणार? कॅरेक्टर रोल मिळेल. म्हणजे मी भाबडेपणानं एकदा संजय जाधवांना सुद्धा विचारलं होतं, की "सर मेरे को हीरो बनने का रहेगा तो मैं कब तक हो सकता हूँ?" असं अच्छा, दुनियादारीच्या सेटवरती. अच्छा. हां, मग? हां. ते बोलले, की माझ्याकडे बघितलं. मला बोलले, "बेटा टाईम लगेगा." कोशिश करते रहे. मैं बोला, "हां, ठीक आहे सर." मग पण मला जेव्हा आटपाडी ऑफर झाली, तर त्याचा किस्सा आहे एक. म्हणजे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण चालेल का इथे ते हो, उत्तर? हां, चालेल ना. हां. तर त्याचं काय होतं, की आटपाडी नाईट्स जेव्हा मला ऑफर झाली ना फिल्म, तर त्यांनी मला फिल्म ऐकण्यासाठी बोलावलं पुण्यात. तर मला माहितीच नव्हतं, की मी प्रमुख भूमिका करतोय काहीच नव्हतं. मी गेलो. नितीन सुपेकरांनी मला बसवलं आणि फिल्म ऐकवली वगैरे सगळं झालं. तर त्यांनी वाचन सुरू केलं आणि मी एका इव्हेंटच्या निमित्ताने गेलो होतो तिकडे पुण्यात आणि म्हटलं डबल खर्च करून कोण जाईल नाही का? आपल्याला काय काहीतरी कॅरेक्टर विचारणार तिकडे जाऊन. ते परत 2-4 दिवसाचं, 5 दिवसाचं, 10 दिवसाचं काम असेल तर परत पैसे आपले जातात ना. हो. मी आपल्या एकातच 2 म्हणून मी त्याच्यातनंच गेलो आणि मी ऐकला सिनेमा आणि त्यांनी मला कॅरेक्टर सांगितलं नव्हतं. त्यांनी मला सिनेमा अख्खा वाचून दाखवला. फर्स्ट हाल्फ वाचून दाखवला. तर मला ना सिनेमा ऐकताना सतत असं वाटत होतं, की यार हा हा हिरो आहे ना, तो साला माझ्यासारखा दिसतोय. पण मला सतत असं वाटत होतं, की मला कुठल्यातरी मित्राच्या कॅरेक्टरसाठी यांनी बोलावलंय. तर मी सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो, की कुठला मित्र मला सूट होतोय? कुठला मित्र मला सूट होतोय? मला लक्षात असं येत होतं राहून, की अरे यार नाही हा हिरोच ह्याच्यात म्हणजे मला सूट होतोय. मग मला कळेना, की यार हे सेम दिसणारी 2 पात्र एका सिनेमात कशी असतील? तर त्यांनी मला विचारलं पण संपल्यानंतर, की "तुला ह्याच्यातलं कोणतं पात्र करायला आवडेल?" म्हणून. "कसा वाटला सिनेमा?" मी म्हटलं, "मस्त अप्रतिम सिनेमा आहे." "तुला ह्याच्यातलं कोणतं पात्र करायला आवडेल?" मी म्हटलं, "मला कोणतं पात्र करायला म्हणजे कुठलंही आवडेल असं काही नाहीये."
मी मित्रांमधलं करू शकेन मी कोणतंही पात्र. तर ते म्हणाले, "नाही, आम्ही तुला प्रमुख भूमिकेसाठी विचार करतोय." आणि मला असं झालं, बापरे! ज्याला चेस करत होतो किंवा जे कधीतरी आपल्याला मिळेल असं वाटत होतं, ते लागलंय हाताला. मग मी म्हटलं, की "करशील का तू?" मी म्हटलं, "हो, हो, मी करीन, करीन." म्हटलं, "काहीच प्रॉब्लेम नाही." आणि मग तिथून मला तो सिनेमा मिळाला. तर तो अशा पद्धतीनं हिरोचं काम मला मिळालं पहिल्यांदा. पण तो मुलगा तसा बारीक होता, तो दिसायला फार सुंदर नाही वगैरे, कॉमन दिसतोय, सामान्य माणूस दिसतोय. मला असं वाटतं सामान्य माणसातली जी ब्युटी असते ना, ती आत्ता लोकं सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावरती येतायत. खरं आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी ना नाही म्हटलं तरी एक चकचकीत चेहरा लागायचाच तुम्हाला. तर असा मला तो आटपाडी नाईट्स मिळाला. मग मला तिकडे असं वाटलं, की यार हिरो म्हणून मिळालं काम. पण नंतर मला लगेच ती पण जाणीव झाली, की जसा सिनेमा संपत आला, तसं की ह्याच्यानंतर परत कधी मिळेल? मग नाही, नाही आपण कॅरेक्टर रोल्स करायला पाहिजे. आपण असं अडकून जाऊत आपण. मग मी पुन्हा कॅरेक्टर रोल्स करायला सुरुवात केली. मग त्यात मला प्रीतम मिळाला. मला एक वन मिस कॉल नावाची फिल्म मिळाली, जी अजून अनफॉर्च्युनेटली आली नाहीये, पण वन मिस कॉल नावाची फिल्म मला मिळाली. संपर्क क्रांती नाव नंतर तिचं केलं. ती मिळाली. प्रीतम मिळाली. असं ते हळू-हळू, हळू-हळू प्रवास Googleआई केली मी. हां. पिकोलो केली मी. आता आदिशेष केली मी. गेमाडपंती सीरीज केली मी हिरो म्हणून. तर आत्ता ते हळू-हळू, हळू गोष्टी सगळ्या व्हायला लागल्यात. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.